For the application of derivative, we have seen the equation of tangent and equation of normal as the first application. Similarly, differentiation as the rate measure, that also you have seen. Nextly, increasing and decreasing function we have seen. Actually, on the same application I have to take some examples. Firstly, see what is the application. In the increasing and decreasing function we have, suppose f of x as the given function, and we have to check given function is increasing or decreasing. For that purpose we have to calculate f dash of x, आणि जर हे डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल तर दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग असतं. आणि त्याच्यातला दुसरा कन्सेप्ट आहे एफ डॅश ऑफ एक्स, याची किंमत जर शून्यापेक्षा कमी असेल तर दिलेलं फंक्शन हे डिक्रीजिंग असतं. तर या कन्सेप्टवरच आणखीन मी काही एक्झाम्पल घेतोय. त्याच्यामधलं एक्झाम्पल आता इथं बोर्डवर उपलब्ध आहे. ते एक्झाम्पल काळजीपूर्वक पहा. ते एक्झाम्पल आहे, वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स ऑफ द गिव्हन फंक्शन f of x. f of x equal to 2x cube minus 15x square minus 144x minus 7 is strictly increasing, and second case is strictly decreasing. For both cases we have to calculate the value of x, and to calculate the value of x we have to take the derivative of given function. For that purpose let us see. In that case, what is f of x? F of x is, there is a 2x cube minus 15x square minus 144x minus 7. How we can calculate the value of x? That can be calculated by using the application as increasing function or decreasing function. For the first case, that is the function is strictly increasing. For that condition we have to calculate the value of x. Firstly we take the derivative f dash of x. Derivative of f of x is f dash of x. आता उजव्या बाजूचा डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शन न काढा. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर असा येतोय. 3x स्क्वेअर into 2 तुम्हाला मिळतं 6x स्क्वेअर असं मिळतं. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. 2x गुणिले 15 म्हणजे तुम्हाला 30x असं उपलब्ध होतं. या फंक्शन मध्ये x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. 1 गुणिले 144 म्हणजेच 144 असं मिळतं. -7 कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो. आता हे दिलेलं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सहज सांगता येतं की त्याचा डेरिव्हेटिव्ह हा शून्यापेक्षा जास्त असला पाहिजे, म्हणजेच डेरिव्हेटिव्हची किंमत
शून्यापेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथं लिहिता येतं एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. काय इम्प्लाय होतंय पहा जरा. इथं इम्प्लाय होतंय की तो डेरिव्हेटिव्ह म्हणजे 6x² मायनस 30x मायनस 144 याची किंमत शून्यापेक्षा जास्त असली पाहिजे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. प्रत्येकातून 6 कॉमन येतं. म्हणजे 6 जर तुम्ही कॉमन काढलं तर काय राहतं शिल्लक ब्रॅकेटमध्ये x² मायनस 5 × 6 म्हणजे 30. 6 कॉमन आलं, इथं 5x असं शिल्लक राहतं. 144 तर त्याचे फॅक्टर पडतात 6 × 24. तर 6 बाहेर घेतल्यामुळं तुम्हाला इथं 24 असं शिल्लक राहतं विच इज ग्रेटर दॅन 0. हे 6 दुसऱ्या बाजूला पाठवा. 0/6 म्हणजे 0च राहतं आणि तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतंय सिम्प्लिफाईड x² मायनस 5x मायनस 24 दॅट इज ग्रेटर दॅन 0 असं मिळतं. त्याचे डायरेक्ट फॅक्टर पडतात, कारण -5 कसं आलं पाहिजे, -24 चे असे अवयव पाडा की त्याच्या अवयवाची वजाबाकी -5 आली पाहिजे. तर -24 चे अवयव पडतात -8 गुणिले 3 असे अवयव पडतात. -8 अधिक 3 म्हणजे -5 मिळतं. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स मिळतात x - 8. दुसरा फॅक्टर आहे x + 3 असं दुसरा फॅक्टर मिळतोय. याची किंमत शून्यापेक्षा जास्त असली पाहिजे. आता दोन फॅक्टरचा गुणाकार शून्यापेक्षा जास्त केव्हा असू शकतोय, तर त्याला 2 पॉसिबिलिटी आहेत. त्याची पहिली पॉसिबिलिटी आहे या दोन्ही फॅक्टरची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असली पाहिजे. आणि दुसरी कंडिशन आहे या दोन्ही फॅक्टरची व्हॅल्यू निगेटिव्ह जर असली तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह तुम्हाला इथं पॉझिटिव्ह नंबर मिळतोय. पॉझिटिव्ह नंबर म्हणजेच इट मस्ट बी ग्रेटर दॅन 0 असं मिळतं. त्या दोन्ही कंडिशन तुम्हाला पाहता येतात. तर पहिली कंडिशन पहा इथं. पहिली कंडिशन काय आहे, दोन्ही फॅक्टरची व्हॅल्यू शून्यापेक्षा जास्त आहे असं कन्सिडर करतो. आता इथं हे सुद्धा x + 3 ची किंमत शून्यापेक्षा जास्त आहे असं कन्सिडर केलं तर x ची किंमत मिळते x इज ग्रेटर दॅन 8 आणि दुसरी x ची किंमत मिळते x इज ग्रेटर दॅन -3. x इज ग्रेटर दॅन -3. आता इथं जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्हाला x ची ॲक्च्युअल व्हॅल्यू उपलब्ध होती. ही पहिली कंडिशन आहे. आता दुसरी कंडिशन काय असू शकते पहा. दुसरी कंडिशन सुद्धा मी लगेच देतोय. दुसरी कंडिशन आहे त्या दोन्ही फॅक्टरच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असल्या पाहिजेत. म्हणजे x - 8 मस्ट बी लेस दॅन 0. आणि दुसरं आहे x + 3 याची किंमत सुद्धा शून्यापेक्षा कमी असली पाहिजे. म्हणजेच x ची किंमत 8 पेक्षा कमी पाहिजे किंवा x ची किंमत -3 पेक्षा कमी पाहिजे. आता ह्या दोन कंडिशन आल्या म्हणजे हे तुम्हाला x इज ग्रेटर दॅन 8, इथं x इज ग्रेटर दॅन -3, त्याच्यानंतर x इज लेस दॅन 8 आणि x इज लेस दॅन -3. आता या 4 व्हॅल्यू पैकी करेक्ट व्हॅल्यू x ची कोणती आहे त्याच्यासाठी साधी टेक्निक आहे. तर इथं याच्यामध्ये x ची किंमत -3 आणि +8 याच्यामध्ये किंवा याच्या बाहेर असू शकते असं
ठरवलं पाहिजे आपण. त्याच्यासाठी एक साधं मी इथं ट्रायल सांगतोय तुम्हाला, टेक्निक सांगतोय. तर ते टेक्निक असे आहे पहा. त्याच्यासाठी मी एक साधी लाईन घेतोय. ही लाईन घेतली. या लाईनमध्ये मी 2 पॉईंट घेतोय. पहिला -3, दुसरा 8 पॉईंट असा घेतोय. आता जर ह्या लाईनचे 2च भाग पडले, -3 आणि 8 याच्या मधला भाग आणि दुसरा भाग -3 आणि 8 च्या बाहेरचा भाग, म्हणजे हा मधला भाग आणि बाहेरचा भाग म्हणजे -3 च्या अगोदर आणि 8 च्या नंतरचा भाग, असे 2 भाग पडले. तर या 2 भागामध्ये कुठला भाग करेक्ट आहे किंवा x ची व्हॅल्यू कुठं परफेक्ट आपल्याला मिळते ते पाहिलं पाहिजे. त्याच्यासाठी ह्याच्या मधली व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवून पहा. हे इक्वेशन आहे महत्वाचं इक्वेशन. हे इक्वेशन ह्याच्या मधली व्हॅल्यू घेतोय मी -3 आणि 8. ह्याच्या मधली मी 0 व्हॅल्यू घेतोय. x बरोबर 0 ठेवा इक्वेशन मध्ये. इथं 0 इथं 0 जर ठेवलं तर -8 × 3 -8 × 3 -24 मिळतं. -24 ची किंमत 0 पेक्षा जास्त नाही. इथं याची किंमत 0 पेक्षा जास्त पाहिजे. इथं -24 आलं तर हेच तुम्हाला कळणं गरजेचं आहे. जर आपण ह्याच्या मधली जर व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. मग 100% बाहेरच्या व्हॅल्यू सॅटिस्फाय होतात. म्हणजेच x च्या किमती काय मिळतात तुम्हाला कळालं पाहिजे. देअरफॉर फर्स्ट x ची किंमत 8 पेक्षा 100% जास्त आहे. x इज ग्रेटर दॅन 8 असं मिळतं. दुसरी x ची किंमत पहा जरा. x ची किंमत -3 पेक्षा कमी. इकडे कमी व्हॅल्यू आहेत, त्याच्या पुढे जास्त व्हॅल्यू आहेत. -3, -2, -1, 0 अशा व्हॅल्यू असतील. x ची किंमत -3 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे x ची किंमत x इज लेस दॅन -3. x इज लेस दॅन -3 असं तुम्हाला त्याचं रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन किंवा x ची व्हॅल्यू मिळते. म्हणजे एक x ची व्हॅल्यू मिळाली ग्रेटर दॅन 8, दुसरी x ची व्हॅल्यू मिळाली लेस दॅन -3, म्हणजे याच्या बाहेर x च्या व्हॅल्यू आहेत. आणि असं या पद्धतीनं जर दिलेलं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर तुम्हाला x च्या व्हॅल्यू या पद्धतीनं काढता येते. आता दुसरं टर्म आहे त्याच्यामध्ये. दुसरं टर्म पहा. दुसऱ्या टर्म मध्ये मी इथं स्मॉल b असं लिहितोय. स्मॉल b म्हणजे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. फंक्शन जर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर काय होतं, तर f' याची किंमत 0 पेक्षा कमी असते. म्हणजेच काय होत आहे, x - 3 x - 8 आणि x+3 ह्या फॅक्टरची किंमत 0 पेक्षा कमी असेल. आता याची 0 पेक्षा कमी किंमत केव्हा येऊ शकेल, जर कुठल्याही एका फॅक्टरची किंमत निगेटिव्ह जर आली तरच या दोघाचा गुणाकार 0 पेक्षा कमी येणार आहे, अन्यथा कमी येत नाही. म्हणजे पॉसिबिलिटी लिहितोय मी, तर त्याच्या पॉसिबिलिटी आहेत पहा. x - 8 ग्रेटर दॅन 0 आणि दुसरी व्हॅल्यू आहे x+3 लेस दॅन 0. ही एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन सुद्धा लिहितोय, x - 8 लेस दॅन 0 आणि त्याच्यामधलीच कंडिशन आहे x+3 ग्रेटर दॅन 0. आता या कंडिशन मुळे काय होतं पहा, x च्या किमती उपलब्ध होतात. x बरोबर किंवा x इज ग्रेटर दॅन 8 असं मिळतं. इथं x इज लेस दॅन -3 मिळतं.
इथं x इज लेस दॅन 8 मिळतं, इथं x इज ग्रेटर दॅन -3 मिळतं. आता इथं सुद्धा सेम कंडिशनच आहे, x ची किंमत 8 आणि -3 सुद्धा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला या पद्धतीचं एक रेषा घ्यायची आहे, त्याच्यावर पॉइंट्स घ्या. मी पॉइंट्स घेतोय -3 आणि 8, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवतोय पहा. आता या रेषेचे दोन भाग झाले. पहिला भाग झाला -3 आणि 8 च्या मधला, दुसरा भाग होतोय -3 आणि 8 च्या बाहेरचा भाग. तर त्या इक्वेशन मध्ये, ह्या इक्वेशन मध्ये x बरोबर मधल्या भागातली व्हॅल्यू ठेवा किंवा -3 -8 च्या बाहेरची व्हॅल्यू ठेवा. -3 आणि 8 याच्या मधली व्हॅल्यू ठेवतोय मी 0 ची व्हॅल्यू ठेवतोय. 0 जर ठेवलं तर इथं -8 + 3 राहतं, -24 लेस दॅन 0 असं होतं. म्हणजे परफेक्टली तुम्हाला सांगता येतं की x ची व्हॅल्यू -3 आणि 8 च्या मध्येच आहे. -3 आणि 8 च्या मध्ये म्हणजे -3 पासून पुढे 8 पासून कमी, म्हणजे तुम्हाला परफेक्ट x च्या व्हॅल्यू कोणत्या सांगता येतात. x ची किंमत 8 पेक्षा कमी आहे आणि x ची किंमत किती -3 पेक्षा जास्त आहे, म्हणजे असं तुम्हाला सांगता येतं. म्हणजेच काय होतंय, तुम्हाला डायरेक्ट असं लिहिता येतं -3 इज लेस दॅन x लेस दॅन 8, असं तुम्हाला x ची व्हॅल्यू काढता येतं. हे केव्हा आलं, जर दिलेलं फंक्शन डिक्रीजिंग असेल तर या पद्धतीने तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे ह्या व्हॅल्यू आहेत x च्या, -3 आणि -8 ह्याच्यामधल्या सगळ्या व्हॅल्यू x च्या आहेत. केव्हा, दिलेलं फंक्शन जर डिक्रीजिंग फंक्शन असेल तर. याच पद्धतीनं आपण दुसरं एक्झाम्पल सुद्धा घेता येईल. तर दुसरं एक्झाम्पल आहे, दुसरं एक्झाम्पल पहा. त्याच्यासाठी फक्त मी एक्झाम्पलचं हे टायटल बदलतोय, म्हणजे फंक्शन बदलतोय. फंक्शन बदलल्यामुळं एक्झाम्पल दुसरं असं होईल आणि त्याचं तो सुद्धा तुम्हाला सोल्युशन मी देत आहे पहा. तर ते दुसरं फंक्शन आहे पहा, x डिवाइडेड बाय x² + 1. इथं x² डिवाइडेड बाय x डिवाइडेड बाय x² + 1 किंवा 1 + x², हे दिलेलं फंक्शन आहे. x डिवाइडेड बाय 1 + x². आणि इथं सुद्धा x चीच किंमत काढायची आहे. या दोन्ही कंडिशनला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. तर इथं सुद्धा सेम कॅल्क्युलेशन आहे. दिलेलं f(x) घ्या. f(x) आहे x डिवाइडेड बाय 1 + x². आता हे जर फंक्शन तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर या फंक्शन मध्ये भागाकार आहे, म्हणजे डिव्हिजन आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डिव्हिजन रूल माहित पाहिजे. डिव्हिजन रूल काय आहे, तर डिव्हिजन रूल आहे y बरोबर u × v किंवा y बरोबर u/v असं जर असलं, डिव्हिजन जर असलं तर त्याचं dy/dx उपलब्ध होतं. डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा डिव्हिजन रूल आहे. तर दिलेल्या फंक्शन मध्ये डिव्हिजन असल्यामुळं डिव्हिजन रूल वापरूनच याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. तर त्याच्यासाठी काळजीपूर्वक त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता आला पाहिजे. आणि डेरिव्हेटिव्ह जर काढला
इन्क्रीजिंग फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन जर माहीत झालं तर तुम्हाला प्रॉपर एक्सची व्हॅल्यू काढता येते. तर मी सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह काढतोय. एफ डॅश ऑफ एक्स बरोबर डिनॉमिनेटर ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x टू द डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर असं मिळतं. म्हणजे इथं काय मिळतं काळजीपूर्वक पहा. हे 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x इंटू एक्स म्हणजे तुम्हाला इथं मिळतंय 2x स्क्वेअर असं मिळतं. आणि डिनॉमिनेटर जसच्या तसं 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट टू दी पॉवर 2. आता एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर वजाबाकी होते आणि तुम्हाला मिळतं फक्त 1 मायनस एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटरला 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट टू दी पॉवर 2 हे एफ डॅश ऑफ एक्स मिळालं. आता हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग आहे म्हणजे काय तर याची व्हॅल्यू शून्यापेक्षा जास्त असली पाहिजे. याची व्हॅल्यू जर शून्यापेक्षा जास्त असली तर हा डिनॉमिनेटर त्या बाजूला पाठवा. तुम्हाला मिळतं इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. 1 मायनस एक्स स्क्वेअर ची किंमत शून्यापेक्षा जास्त मिळते. मायनस एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन मायनस 1 मिळतं. 1 पुढे पाठवलंय. आता इथं कळणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूचं वजा साइन कॅन्सल केलं तर हे इनक्वालिटी चेंज होते. इनक्वालिटी आहे ग्रेटर दॅन. ही इनक्वालिटी चेंज होऊन लेस दॅन होतं म्हणजे एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 1 होतं. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. x इज लेस दॅन प्लस ऑर मायनस 1 असं होतं. म्हणजे x ची किंमत 1 पेक्षा लहान किंवा वजा 1 पेक्षा लहान असं होतं. तर हे टॅली करायचे तुम्हाला. टॅली करण्यासाठी सेम प्रोसिजर आहे. मी एक लाईन घेतोय. या लाईनवर x ची किंमत वजा 1 आणि अधिक 1 आहे. तर इथं मी मायनस 1 घेतलं इथं प्लस 1 घेतलं. त्याच्यामध्ये व्हॅल्यू फक्त 0 आहे. जर इथं या इक्वेशन मध्ये x बरोबर जर 0 ठेवलं आणि हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर x च्या किमती वजा 1 आणि अधिक 1 च्या मधल्या असतील. सॅटिस्फाय जर झालं नाही तर x च्या किमती वजा 1 आणि अधिक 1 याच्या बाहेरच्या असतील. त्याच्यामुळं बघा सॅटिस्फाय होतं का. x बरोबर जर 0 ठेवलं तर 1 मायनस 0 स्क्वेअर म्हणजे 1 असं राहतं आणि 1 इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे सॅटिस्फाय होतंय. म्हणजे 1 ही किंमत शून्यापेक्षा जास्त आहे असं तुम्हाला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि जर ते सॅटिस्फॅक्शन जर झालं तर तुम्हाला इथं डायरेक्ट लिहिता येतं x ची किंमत. तर x ची किंमत काय आहे. x ची किंमत ह्याच्यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये आहे म्हणजे x इज लेस दॅन 1. दुसरी किंमत x इज लेस दॅन मायनस 1. लेस दॅन घेता येत नाही तुम्हाला. लेस दॅन म्हणजे ह्या वजा 1 ची इकडली बाजू आली आणि x ची किंमत ह्या दोघांच्या मध्ये आहे. त्याच्यामुळे लिहित असताना x इज नॉट लेस दॅन मायनस 1. ऍक्च्युअली x इज ग्रेटर दॅन मायनस 1 असं लिहिता आलं पाहिजे. इथं लेस दॅन मायनस 1 आलं पण ह्या दोघांच्या मधल्या व्हॅल्यू असल्यामुळं x ची किंमत वजा 1 पेक्षा जास्त असली पाहिजे. ह्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहिता येतं. दुसरा फॉर्म कोणता आहे तर दुसरा फॉर्म लिहिता येतं त्याच्या मधल्या व्हॅल्यू आहेत म्हणजे असं सुद्धा लिहिता येतं.
x बिलॉंग्स टू x कुठं बिलॉंग आहे पहा, म्हणजे x ची किंमत कुण्या रेंज त्याच्यामध्ये डोमेन मध्ये येते पहा. तर इथं लिहिता येतं -इन्फिनिटी टू -1 युनियन, इथं लिहिता येतं 1 टू इन्फिनिटी असं लिहिता येतं. या पद्धतीनं x ची किंमत दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर तुम्हाला काढता येतं. आता त्याचा दुसरा पार्ट सुद्धा पहा. त्याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये दिलेलं फंक्शन जर डिक्रीजिंग असेल, डिक्रीजिंग म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे f' याची किंमत शून्यापेक्षा कमी आहे. f' लेस दॅन 0 काय इम्प्लाय करतं, दिलेलं फंक्शन हे डिक्रीजिंग आहे असं इंडिकेट करतं. म्हणजेच काय होतंय 1 - x² ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन 0 असं मिळतं. म्हणजे इथं सुद्धा -x² लेस दॅन -1 दोन्ही बाजूचं साइन बदला, इनक्वालिटी बदलते. म्हणजे x² ग्रेटर दॅन 1 मिळतं. दोन्ही बाजूचं रूट घ्या, x इज ग्रेटर दॅन ऑर ग्रेटर दॅन प्लस ऑर -1 मिळतं. म्हणजे x ची किंमत 1 पेक्षा जास्त किंवा x ची किंमत -1 पेक्षा जास्त असं मिळतं. आता ऍक्च्युअल x ची किंमत कुठून कुठं आहे ते आपल्याला त्या लाईन वर काढता येतं. म्हणजे या पद्धतीने मी लाईन घेतोय, याच्यावर -1 इथं +1 घेतोय, याच्या दोघांमधला पॉइंट म्हणजे 0 मी घेतोय. ही 0 व्हॅल्यू या फंक्शन मध्ये जर ठेवली किंवा या डेरिव्हेटिव्ह मध्ये जर ठेवलं आणि ते जर इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर -1 +1 मधली व्हॅल्यू x ची असते असं क्लिअर सांगता येतं. 0 ठेवा x बरोबर. इथं मिळतं 1 - 0² म्हणजे 1 राहतं. 1 इज लेस दॅन 0 हायली इम्पॉसिबल. 1 हे शून्यापेक्षा लहान आहे असं कधीच म्हणता येत नाही. म्हणजे x ची किंमत -1 आणि +1 याच्या मधली नाही. म्हणजेच x च्या किमती कोणत्या आहेत, x इज म्हणजे x ची किंमत तुम्हाला काय सांगता येतं ग्रेटर दॅन 1 1 च्या पेक्षा मोठी आणि -1 पेक्षा लहान असं x ची किंमत तुम्हाला लिहिता येतं. म्हणजे तिथं x ची किंमत 1 पेक्षा जास्त म्हणजे ग्रेटर दॅन 1 आणि -1 पेक्षा लहान, कारण ह्याच्या बाहेर ह्याच्यामध्ये नाही, त्याच्यामुळे x ची किंमत लेस दॅन -1 असं तुम्हाला x च्या किमती मिळतात. दिलेलं फंक्शन जर डिक्रीजिंग फंक्शन असेल तर तुम्हाला या पद्धतीनं हे x ची किंमत उपलब्ध होते. त्याच्यामध्ये तिसरं एक्झाम्पल देतोय. तिसरं एक्झाम्पल सुद्धा सहजच आहे आणि तिथं सुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग आहे असं तुम्हाला दाखवायचं आहे. तर ते तिसरं एक्झाम्पल पहा. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये मी एक्झाम्पल इथं देतोय. तिसरं एक्झाम्पल आहे शो दॅट f(x) equal to x minus cos x is increasing for all x. हे दिलेला क्वेश्चन आहे, त्याचं रिक्वायर्ड सोल्युशन पहा. आता हे फक्त इन्क्रीजिंग फंक्शन आहे असं दाखवायचं. त्याच्यासाठी पहा गिव्हन फंक्शन इज f(x) equal to x minus cos x. To verify given function is increasing or decreasing, we have to calculate derivative of the given function. So that derivative of f(x) is f' of x. Derivative of x is 1 minus
डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन x, ते मायनस साइन x आणि हे मायनस प्लस साइन x असं होतं. आता इथं फक्त पाहायचं आहे याची किंमत पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते. त्याच्यासाठी तुम्हाला साइन फंक्शन माहित पाहिजे. तर हे साइन फंक्शन पहा. साइन फंक्शन मध्ये x म्हणजे डोमेन, x ची किंमत ही कॅपिटल R आहे. म्हणजे साइन x चं डोमेन कॅपिटल R आहे आणि साइन x चं रेंज, या साइन x चं रेंज आहे -1 to 1. म्हणजे साइन x ची कमीत कमी किंमत वजा 1, साइन x ची जास्तीत जास्त किंमत अधिक 1. तर ही कमीत कमी किंमत इथं ठेवा. f डॅश ऑफ x बरोबर 1 प्लस साइन x ची कमीत कमी किंमत वजा 1, तर 1 मायनस 1 0 असं मिळतं. जास्तीत जास्त किंमत ठेवा साइन x ची, तर साइन x ची किंमत आज जास्तीत जास्त 1 आहे. 1 प्लस 1 म्हणजे 2. तर दोन्हीही व्हॅल्यू ठेवल्यास आपल्याला असं लक्षात येतं f डॅश ऑफ x ची किंमत 0 आणि दुसरी किंमत 2 अशी मिळाली. म्हणजेच f डॅश ऑफ x ची किंमत निगेटिव्ह मिळालेली नाही. म्हणजे इथं काय इम्प्लाय होतं, 1 प्लस साइन x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. एकतर त्याची किंमत 0 असेल किंवा 0 पेक्षा जास्त असेल. म्हणजेच काय होतं इथं, f डॅश ऑफ x is greater than or equal to 0 implies given function म्हणजेच f of x is an increasing function. In that way, increasing function for all x, for all x असं तुम्हाला त्या दिलेल्या क्वेश्चनचं सोल्युशन देता येईल आणि ह्या त्याचा रिझल्ट आहे. ओके.